हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. ही माझी फ्रेंड्स आहे सुनीता. तर आम्ही आलो आहोत एक्झिबिशन आहे आणि मुलांचं आहे एक्झिबिशन. खूप सारे प्रोजेक्ट वगैरे बनवले ते आणि विहांचं पण आहे प्रोजेक्ट आणि अद्वैतचं पण आहे. तर ना आम्ही बघायला आलो आहोत सर्वजण. तर खूप मस्त आहे, तुम्हाला मी दाखवते थोड्याच वेळात. तर आपण बघूयात आता. गाईज बघू शकता सर्व मुले आहेत फर्स्टपासून ते 10th पर्यंत वगैरे. तर खूप छान मुलांनी प्रोजेक्ट बनवलेले आहेत आणि मेन म्हणजे मुलांचं कसं प्रोजेक्ट वगैरे बनवलं की त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि एक्सप्लेन वगैरे करायला त्यांचं एक म्हणतात ना स्टेज डेअरिंग वगैरे वाढतं आणि कम्युनिकेशन वाढतं. तर खूप छान असं एक्सप्लेन केलेलं आहे सगळ्या पॅरेंट्सला वगैरे. खूप सारे पॅरेंट्स वगैरे आलेले आहेत कारण पॅरेंट्सला मी बघायला अलाव केलं होतं. तर हे बघू शकता खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत. छान वाटते बघून वगैरे. आणि मुलांना कसं ह्या गोष्टी वगैरे झाल्या की थोडीशी क्रिएटिव्हिटी पण होते. सगळ्याच मुलांसाठी हा दिवस खूप स्पेशल होता कारण 15-20 दिवसापासून सुरू होतं एक्झिबिशन आहे. तर फायनली तो दिवस आला आणि हा मुलांसाठी खास दिवस आहे. प्रोजेक्ट तर खूप सारे आहेत वेगवेगळे सब्जेक्टचं. मॅथवरून कुणाचं आहे तर कुणाचं सायन्सवरून या म्हणतात ना ह्याच्यावरून सायन्सवरून भरपूर सारे आहेत. ह्युमन हर्ट वगैरे, ट्रान्सपोर्ट वगैरे खूप वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवरून आहेत आणि वेगळं वेगळं. आणि हे बघू शकता DNA चा खूप छान असा केलेला आहे त्याने एक्सप्लेन वगैरे पण. आणि हे सगळं झाल्यानंतर आमच्या विहानचा प्रोजेक्ट बघायला मी आलो आहोत. तर आमच्या विहानचा आहे तो ॲडिशन हाऊसचा प्रोजेक्ट आहे. तर विहानचं चाललं आहे आता एक्सप्लेन करायचं. तर हे बघू शकता गाईज. तर विहान आता फर्स्टला आहे त्याच्यामुळं थोडंसं म्हणजे एक सिम्पलच दिलेलं आहे प्रोजेक्ट मॅमने. कारण थोडीशी मोठी मोठी झाली की थोडासा डिफिकल्ट वगैरे असतो. विहाने खूप छान प्रकारे एक्सप्लेन वगैरे केलं आणि सगळ्याच मुलांनी छान प्रोजेक्ट बनवले. ते छान एक्सप्लेन केलं कारण आम्ही जिथे जिथे प्रोजेक्ट बघायला तर तिथे तिथे मुले डायरेक्ट म्हणजे एक्सप्लेन वगैरे करायला सुरू करायचे वगैरे. आणि छान प्रकारे मस्त असा एन्जॉय पण केला आम्ही प्रोजेक्ट बघत वगैरे. लहानपणीचे दिवस आम्हाला आठवले. तर गाईज पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता भेटूयात. बाय बाय.